श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, प्रत्येकालाच वाटतं की आपली लवकरात लवकर इच्छा पूर्ण व्हावा. मग अशीच अगदी 24 तासात इच्छा पूर्ण होईल, तुम्हाला अशी प्रचिती येईल, असाच आज आपण एक उपाय घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत तर तारक मंत्राचे आपल्याला अनुष्ठान आपण कशा पद्धतीने करावे, सगळे नियम अटी आपण जाणून घेणार आहोत. अगदी बघा, आपण कोणतीही इच्छा असू द्या ती तुमची 24 तासात पूर्ण होईल, मात्र सर्व नियमाने आणि जे काही समजा शास्त्रानुसार आपल्याला तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे. बघा, आता स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राविषयीच आपण अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता तारक मंत्र म्हणजे नेमके काय, तो इतका प्रभावी का आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान योग्य पद्धतीने कसं करायचं जेणेकरून आपल्याला अनुभव लवकर येईल, हे सगळं आपण आज पाहणार आहोत. अगदी कृतीपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. आता आपण बघणार आहोत की अनेक जण दररोज स्वामींचा तारक मंत्र म्हणतात. कोणी घरी बसून म्हणतं, कोणी समजा गुगलला लावून ऐकलं जातं, तर कोणी घरातली कामं करत असताना तो मंत्र ऐकतं, कानावर पडत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त ऐकणं आणि योग्य पद्धतीनं सेवा करणं या दोन गोष्टीमध्ये खूप मोठा फरक आहे. जर तुम्हाला खरंच मनापासून एखादी इच्छा पूर्ण करायची असेल, एखादी मनोकामना स्वामींच्या चरणी अर्पण करायची असेल, तर तारक मंत्रासारखी सुंदर, सोपी आणि लवकर फल प्राप्त करून देणारी सेवा खरंच नाही. अगदी ठामपणे तुम्हाला मी सांगू शकते, या सेवेनं लोकांच्या आयुष्यात चमत्कार झाले आहेत. लोकांना 30-30 लाखाच्या नोकऱ्या लागलेल्या आहेत, करोडो रुपयांची कामं मार्गी लागली आहेत, अडकलेले विवाह जुळले आहेत आणि जिथं संसार सगळे मोडकळीस पडायले होते, तिथे उंबरट्यावर होता, तिथेच तो संसार पुन्हा एकदा सुखाने समाधानाने उभा राहिलेला आहे. घरात असलेली सततची नकारात्मकता, वाद, भांडणं, आर्थिक अडचणी, हे सगळं या सेवेमुळे हळूहळू कमी झालेलं आहे. म्हणूनच तर बघा, विवाह जुळत नसेल, नोकरी मिळत नसेल, तर बघा अचानक काहीतरी बिनसलं जात असेल, कुठेतरी समजा काहीतरी समजा चुकतंय असं वाटत असेल, तर तुम्ही ही सेवा करा. संतान प्राप्तीसाठी, मुलांच्या हट्टासाठी, चिडचिड, हट्टी स्वभाव, अभ्यासात लक्ष न लागणं, घरात सतत गोंधळ, अस्वस्थता, या सगळ्यांसाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. आता आपण म्हणजे सगळेच संसारिक माणसं आहोत. आयुष्यात अडचणी येणारच. कोणतं संकट कधी कोणत्या रूपानं आपल्यासमोर उभं राहील हे कोणीच सांगू शकत नाही. कधी बघा घरात कोणी आजारी पडतं, कधी अचानक नको नको ते डोक्यात विचार यायला लागतात. त्यावेळेला काय करावं, कुठे जावं, कसं बाहेर पडावं हेच कळत नाही. अशा वेळी तारक मंत्राची सेवा खरंच तारून नेणारी आहे. सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमच्या मनात समजा मला स्वामींची सेवा करावी हा विचार येतो, तोच दिवस अत्यंत शुभ असतो. गुरुवार, पौर्णिमा हे दिवस चांगले असतातच, पण सेवा सुरू करण्यासाठी तारीख वाट पाहत बसायची गरज नाही. आज मनात आलं तर आजपासून सेवा सुरू करा. ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे. 3 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस, जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या दिवसाचं अनुष्ठान घ्या. यथाशक्ती 3 दिवसाचं जमणार असतील तर 3 दिवस घ्या, पण मनापासून घ्या. सेवा सुरू करण्याच्या आदल्या दिवशी स्वामींच्या मठात, केंद्रात नक्की जा. एक नारळ, खडीसाखर, फूल घेऊन जा. महाराजांच्या समोर त्रिवार वंदन करा, मनापासून मुजरा करा आणि लक्षात ठेवा, जो स्वामींच्या पुढे झुकतो तो इतर कोणापुढे झुकायची वेळ महाराज येऊ देत नाहीत. महाराजांना स्पष्ट सांगायचं, महाराज मी आजपासून तुमच्या तारक मंत्राची सेवा सुरू करणार आहे. माझी ही सेवा, ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ही सेवा करत आहे. माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि योग्य वेळेस मला त्याचा अनुभव द्या. घरी आल्यानंतर ठरलेल्या वेळेला स्नान करून, देवपूजा करून सेवेला बसायचं. महाराजांची साध्या पद्धतीने पंचोपचार पूजा करा. पाणी, चंदन, फूल, धूप, दीप, नैवेद्य आणि सर्वात महत्त्वाचं आसन घ्या.
जमिनीवर थेट बसू नका. फुलं, अक्षदा, पाणी घ्या. तुमचं नाव, गोत्र, किती दिवसांची सेवा करणार आहात ते स्पष्ट सांगायचं. संकल्पाचं पाणी नंतर खाली सोडायचं आणि सेवेला सुरुवात करायची. स्वामी स्तवन 1 वेळ, स्वामी नामजाप किमान 1 माळ, तारक मंत्र 11 वेळा. तारक मंत्र मनातल्या मनात नाही, ऐकू येईल अशा आवाजात, भावनेनं, श्रद्धेनं, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अशाच लयामध्ये 1 ग्लास पाणी तांब्याचा असेल तर उत्तम. 3 बोटं पाण्यात बुडवा आणि प्रत्येक वेळेस तारक मंत्र म्हणा. हे पाणी तीर्थ बनतं. हे वाया घालवायचं नाही. ज्याच्यासाठी सेवा केली आहे त्याने ते पाणी घ्यायचं. एकच वेळ ठेवा. मांसाहार पूर्ण वर्ज्य, परान्न टाळायचं. देवपूजा करूनच सेवा करायची. अर्धवट सोडू नका. शेवटच्या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य, घरची पूजा किंवा मठात जाऊन दर्शन इतकं केलं तरी पुरेसं आहे. स्वामी भक्तांनो, तारक मंत्र ही स्वामी महाराजांची अनमोल देण आहे. भीती वाटते, तारक मंत्र म्हणा. मन अस्वस्थ आहे, तारक मंत्र म्हणा. महाराजांनी स्वतः सांगितलं आहे, जो माझा तारक मंत्र म्हणतो त्याला मी स्वतः तारतो. म्हणून विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि सेवा सुरू करा. तर बघा, अशा प्रकारे म्हणजे आपण आता बघा तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करावे हे तर बघितलं, पण तारक मंत्राचा आपण अर्थ समजून घेणार आहोत. तारक मंत्र फक्त म्हणायचा नसतो, तर तो समजून घेतला तर त्याची खरी ताकद आपल्याला आयुष्यात कळते. बघा, अनेक वेळा आपल्या आयुष्यात असे क्षण येतात की आपल्याला काहीच सुचत नाही, भीती वाटते, मन अस्वस्थ होतं, चिंता वाढते आणि अशाच वेळेस स्वामी महाराजांचा तारक मंत्र हा आपल्या आयुष्यातील खरा आधार बनतो. म्हणूनच आज आपण या मंत्राचा अर्थ अगदी ओळीनुसार समजून घेणार आहोत. सर्वात पहिली ओळ आहे, निशंक होई रे मना. याचा अर्थ काय तर स्वामी आपल्याच मनाशी बोलत आहेत, मनाशी सांगत आहेत, हे मना कोणतीही शंका मनात ठेवू नको. स्वामीच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेव, कारण शंका हीच आपल्या दुःखाचं पहिलं कारण असते. पुढची ओळ आहे, निर्भय होई रे मना. स्वामी म्हणतात, भीती सोड, घाबरू नकोस, कारण जिथे स्वामींचा हात आहे तिथे भीती टिकू शकत नाही. पुढची ओळ आहे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी. याचा अर्थ असा की स्वामी समर्थ महाराजांचा अमर्याद सामर्थ्य आपल्या पाठीशी उभा आहे. तू एकटा नाहीस. पुढची ओळ आहे, नित्य आहे रे मना. म्हणजे हे सामर्थ्य आज आहे, उद्या आहे असं नाही, तर कायमस्वरूपी नित्य आहे, प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणात. पुढची ओळ आहे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी. स्वामी हे तर्काने न समजणारे अवधूत आहेत, पण फक्त त्यांच्या स्मरणाने ते भक्तांच्या मदतीला धावून येतात. पुढची ओळ आहे, अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी भक्तांनो, ही खूपच मोठी ओळ आहे. ताकद सांगते, जे आपल्याला अशक्य वाटतं ते स्वामी अगदी सहज शक्य करून दाखवतात. फक्त श्रद्धा पाहिजे. पुढची ओळ आहे, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. याचा अर्थ जिथे स्वामींची कृपा पोहोचते तिथे अडचणी आपोआप दूर होतात. संकट तिथे थांबू शकत नाहीत. पुढची ओळ आहे, सर्वस्वी भक्त प्रारब्ध घडवी ही माय. स्वामी आपल्या भक्तांचं नशीब स्वतःच्या कृपेने बदलतात, भक्तांचं प्रारब्ध घडवतात. पुढची ओळ आहे, आज्ञे विना काळ न नेई त्याला. याचा अर्थ स्वामीच्या आज्ञेशिवाय काळालाही भक्ताला स्पर्श करता येत नाही. एवढं मोठं संरक्षण स्वामी आपल्या भक्ताला देतात. आणि शेवटची ओळ आहे, परलोकी ही न भये तयाला. म्हणजे जो भक्त स्वामींच्या शरण गेला आहे त्याला या जन्मातच नाही तर परलोकातही कोणतीही भीती राहत नाही. स्वामी भक्तांनो, म्हणूनच हा मंत्र तारक मंत्र म्हणतात, कारण तो आपल्याला भीतीतून, शंकेतून, संकटातून बाहेर काढतो. जो भक्त श्रद्धेने रोज हा मंत्र म्हणतो त्याला स्वामी स्वतः जपतात. म्हणूनच स्वामी भक्तांनो, तुम्हालाही जर आयुष्यात अडचणी असतील, मन अस्वस्थ असेल, भीती वाटत असेल, काहीच मार्ग दिसत नसेल, तर रोज श्रद्धेने हा तारक मंत्र म्हणा. स्वामी महाराज नक्कीच तुमचा मार्ग मोकळा करतील. खरंच विश्वासानं मी देखील तुम्हाला सांगते, कारण की नाही काही शक्य करणं झालं. समजा बघा, अगदी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय जरी वाचायला समजा तुमच्याकडे एवढा वेळ नाही, तुमचे लहान मुले आहेत, अगदी व्यवसाय, नोकरीला जायचंय, तारक मंत्र तुम्ही अगदी गुगलला सर्च करा, एक पेज असं त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा एका पानावर लिहून घ्या आणि तुम्ही रोज म्हणत चला. तुमच्या
आयुष्यात खूप सोन्यासारखे बदल घडून येतील. आणि आपण आता तारक मंत्राचा तर ओळीनुसार अर्थ जाणून घेतलेलाच आहे. साक्षात स्वामी जपणार आहेत म्हटल्याच्या नंतर पुढे शब्दच अपुरे पडतात बोलायला. मग अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचे अनुष्ठान कशा पद्धतीने करायचे ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.